रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, नमस्कार. मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मी रवी वसंत सोनार. मार्मिक कट्ट्यावर आज आपण सांपत्तिक व आर्थिक जागृतीसाठी त्याचबरोबर साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये संवाद साधणार आहोत. पंढरपूरचे माननीय प्राध्यापक श्री पवन शहासाहेब यांच्याशी. शहासाहेब नमस्कार. प्राध्यापक श्री पवन शहा यांनी M.Com, JDCA, MPhil DCA असे शिक्षण घेतलेले असून आजवर त्यांचा 35 वर्षांचा कामाचा अनुभव आहे. संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे त्यांनी जवळपास 29 वर्षे अध्यापन केलेलं आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग याविषयी त्यांनी आजपर्यंत जवळपास 150 लेक्चर्स दिलेले आहेत आणि त्याचा फायदा अनेक लाभार्थींना झालेला आहे. मिनिमम टॅक्स ॲबिलिटी फॉर लाईफ अचिव्हमेंट यावरही त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत. आजवर त्यांनी वेगवेगळ्या व्यावसायिक संघटनेमध्ये अध्यक्षपद भूषवलेले आहे. तर अशा तज्ज्ञ अर्थ सल्लागाराशी आज आपण संवाद साधणार आहोत. पवनजी, मार्मिक कट्ट्यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पवनजी, या सांपत्तिक व आर्थिक जागृतीसाठी आम्ही अर्थविषयक जी मालिका सुरू केली आहे त्यामध्ये तुम्हाला आमचा पहिला प्रश्न हा राहील, या अर्थविषयक व्यवसायाच्या निमित्तानं आजपर्यंतच्या प्रवासामध्ये तुमचे शिक्षक, तुमचे मार्गदर्शक, तुमचे मित्र, तुमचे सगळे सोयरे, आप्तेष्ट व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे कुटुंबीय यांचे सर्वांचे सहकार्य व योगदान कसे लाभले ते जरा आम्हाला सांगा. सगळ्यात म्हणजे तुम्ही जे सांगितलेला प्रश्न आहे त्यामध्ये जे जे आहेत त्या सर्वांचं मला सहकार्य लाभलेलं आहे. पहिल्यांदा माझ्या मंडळी सौ जयश्री शहा यांचं योगदान आहे. मुलांची आणि मुलींचं पण योगदान आहे. त्याचं कारण असं की ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट करायला लोक येतात त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला कॉलेजला होतो. कॉलेजला असल्यामुळं पैसे आले कुणाचे, भरायचे कुणाचं याचं नियोजन ते करायचे. कुटुंब करत होतं. चलनं करायची, पुन्हा ते बँकेत जाऊन भरायचं, त्याची नाणेवारी करायची आणि ऑफिसमधल्या स्टाफमधनं ते बँकेत व्यवस्थित भरता येईल या हिशोबाने ते सगळं अशा पद्धतीने त्यांचं नियोजन झालं आहे. नुसतं पैसा येऊन चालत नाही, तर लोकांचं सहकार्य असल्यामुळे लोक बँकेत न जाता माझ्याकडे पैसे आणून द्यायचे आणि तुम्ही बँकेत जाऊन भरा म्हणायचं. त्याचबरोबर मी कर सल्लागार असल्यामुळं आणि कॉलेजला कॉमर्स विभागामध्ये लेक्चर असल्यामुळं मला त्या दोन्हीचा फायदा झाला आणि विद्यार्थ्यांना प्रोफेशनल ॲटिट्यूडच्या दृष्टिकोनातून नियोजन कसं करायचं पैशाचं किंवा अर्थव्यवस्थेचं या दृष्टिकोनातून मी त्यांना मार्गदर्शन करत आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं मला पूर्णपणे योगदान सहकार्य मिळालं. विद्यार्थ्यांचं पण मिळालेलं आहे आणि प्राध्यापकांचं पण मिळालेलं आहे. विशेष करून प्राध्यापक सावंत माझे प्राचार्य होते दामाजी कॉलेजचे, त्यांनी मंगळवेढा त्यांनी पण मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं कॉलेजमध्ये मला बऱ्याच प्राध्यापकांची PPFची खाती किंवा सेविंगची खाती किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याविषयीची माहिती मला त्यांना सांगून त्यांच्याकडनं मी इन्व्हेस्टमेंट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं मला सहकार्य लाभलेलं आहे. आणि सगळे सोयरे, आप्तेष्ट, मित्र यांचं काय? सगळे सोयरे म्हणजे काय की जिथं जिथं मी लेक्चरला जायचं तिथं त्यांचं मला सहकार्य लावायचं. तेच म्हणायचं की ह्यांच्याकडनं प्रामाणिकपणे इन्व्हेस्टमेंट होती, गुंतवणूक होती, ह्यांच्याकडनं आपल्याला गुंतवणूक करायला काहीच अडचण नाही असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते लोकांमध्ये तो विषय किंवा ते मत लोकांना पसरत होते. त्यामुळं माझ्याबद्दलचा इमेज किंवा जे आहे चांगली प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यामुळं मी आज तुमच्या पुढे उभा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक संघटनामध्ये काम करत होता. मग त्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं काय तुम्हाला सहकार्य झालं का? संघटनेमध्ये आता पंढरपूर टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशनचा मी अध्यक्ष होतो बरेच वर्ष.
त्यांचं मला सहकार्य लागलं आहे. जैन सोशल ग्रुप पंढरपूर त्यांचा फाउंडर सेक्रेटरी, जी 1987ला स्थापन झाली पंढरपुरामध्ये, आणि गेल्याच वर्षी ते 22-23 या सालामध्ये 2 वर्षामध्ये मी जैन सोशल ग्रुपचा अध्यक्ष पण झालो. बरं. त्यांचंसुद्धा झालं आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा माझे बरेचसे लेक्चर, संवाद, प्रतिक्रिया, काही निगेटिव्ह अप्रोच आलेले त्यांना पॉझिटिव्ह अप्रोच करून सांगणं, ह्या सर्व गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांची इन्व्हेस्टमेंट होत होती. म्हणजे तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये सर्वात प्रथम कुटुंबीय, त्याचबरोबर मित्र, आप्तेष्ट, विद्यार्थी, तुमच्या महाविद्यालयामध्ये सहकारी, आणि ज्या ज्या संघटनामध्ये तुम्ही काम करता त्या संघटनेचे पदाधिकारी आणि इतर मित्र, या सर्वांचं सहकार्य झालं. त्यामुळे तुम्ही आज या इथपर्यंत पोहोचलेला आहात. धन्यवाद पवनजी. थँक्यू.